दिल्ली एनसीआर मध्ये सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले, ज्यांची तीव्रता हरियाणाच्या फरीदाबाद आणि गुरुग्राममध्येही नोंदवली गेली। भूकंपाचे केंद्र दिल्लीच्या 5 किलोमीटर खाली होते, पण कोणतीही जीवितहानी झाल्याची बातमी नाही। नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवरील अपघाताच्या पोस्टमॉर्टेम अहवालानुसार चेंगराचेंगरीत मृत्यू पावलेल्या 18 जणांपैकी 5 जणांचा मृत्यू गुदमरल्यामुळे झाला। महाकुंभ मेळाव्यात भाविकांची वाढती गर्दी पाहता प्रयागराज संगम स्टेशन 28 फेब्रुवारीपर्यंत बंद राहील। पश्चिम बंगालच्या आसनसोल स्टेशनवरही प्रवासी बेकाबू झाले। दिल्लीमध्ये फेब्रुवारी 19 रोजी भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे, तर फेब्रुवारी 20 रोजी रामलीला मैदानावर शपथविधी सोहळा आयोजित केला जाणार आहे। नवीन मुख्य निवडणूक आयुक्तांच्या निवडीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे, ज्यामध्ये विरोधी पक्षनेते राहुल गांधी देखील सहभागी होतील। सीईसी राजीव कुमार उद्या निवृत्त होणार आहेत।